रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाची उमेदवारी म्हणजे देशाची राज्यघटना बदलण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया भारिप बहुजन महासंघाचे नेते डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। देशाचा राष्ट्रपती आदिवासी समूहातून असावा असं आपलं मत आहे, मात्र उमेदवार निश्चितीमध्ये विरोधी पक्ष प्रभावहीन ठरत असल्यानं संघ परिवाराचं फावत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। तर लातूरचे भाजप खासदार सुनील गायकवाड यांनी मात्र आंबेडकरांचे हे आरोप खोडून काढले। त्यांनी आज दिल्लीमध्ये जाऊन कोविंद यांची सदिच्छा भेट घेतली। अत्यंत जिखडीने बाबासाहेबांनी इथे असणारं आणि त्या काळच्या पिढीने एक व्यवस्था, समतावादी व्यवस्था, विचारवादी व्यवस्था, व्यक्ती स्वातंत्र्यवादी व्यवस्था, सर्व धर्मांना समान अधिकार आणि सेक्युलरची एक संकल्पना मांडून इथली व्यवस्था चालली आहे। तिला असणारं ही चॅलेंज आहे आणि म्हणून आम्ही असं म्हणतो की व्यक्ती कितीही चांगला असला तरी तो उद्या त्याच्या संघटनेशी द्रोह करणारच नाही। म्हणजे उद्या समजा 2019 नंतर पुन्हा BJPला फुल मेजॉरिटी मिळाली आणि त्यांनी असणारं त्या फुल मेजॉरिटीच्या जोरावरती इथलं असणारं संविधान बदलण्याची ही केली तर ही विल साईन ऑन अ डॉटेड लाईन। म्हणजे तो त्याच्यावरती सही करणार, तो विरोध करणार नाही। तेव्हा अशा असताना माणसाला पाठिंबा देऊन आम्ही काय म्हणणार आहोत? संविधान बदलण्यासाठी रामनाथांना म्हणणं म्हणजे हे कुठं समीकरण जमत नाही आहे, कारण हे काय पहिले दलित राष्ट्रपती नाही आहे। तर यापूर्वी काँग्रेसनी पण दलित राष्ट्रपती बनवलेला होता, तेव्हा त्यांनी काय संविधान बदललं का? म्हणजे असा संकुचित विचार या बाबतीत करणं चुकीचं आहे असं मला वाटतं, कारण या देशाचं संविधान परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेलं आहे आणि ही घटना परिदृढ घटना आहे। ही घटना सहजासहजी बदलता येत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।